पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। जनहिताय फाउंडेशनचे आमरण उपोषण पाणी व गटरच्या कामांची मागणी। कराड तालुक्यातील हजरमाचीत सदाशिवगड ग्रामपंचायत हद्दीतील सदाशिव कॉलनी मळा येथील वॉर्ड क्रमांक 1 आणि 2 मधील नागरिक अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत। नागरिकांनी नळ जोडणी आणि मीटर जोडणीचे शुल्क भरूनही अद्याप नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात जनहिताय फाउंडेशनच्या वतीने गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। याचबरोबर गणपती मंदिर ते MACB रोड या मार्गावर बंदिस्त गटर नसल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा तात्काळ सुरू करावा आणि बंदिस्त गटरचे काम त्वरित पूर्ण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी कराड येथील प्रशासकीय इमारतीसमोर जनहिताय फाउंडेशनच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक गटाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष राज चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। आता नागरिकांच्या या मूलभूत मागण्यांवर प्रशासन कितपत तत्परतेने निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। हजरमाचीतील पाणी आणि गटरच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक झाले असून प्रशासन या समस्येवर किती लवकर तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे, जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सहकारी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कल्याणराव डुबल नाना आणि सदस्य राजेंद्र ताटे, आमचे सहकारी शांतराम दादा थोरोडे, राज चव्हाण, गवळी साहेब आणि त्या कॉलनीतली सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत। आमच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्याच वर्षापासून पडीक आहेत। आता जर बघितलं तर पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत। प्रत्येक ठिकाणी सूजखड्डे आहेत, त्या सूजखड्ड्यातनं आळ्या, किड, मच्छर, डास तयार होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। यामुळे लहान मुलांना देखील त्याचा त्रास होऊ शकतो, पोरांना देखील त्याचा त्रास होऊ शकतो। त्यासाठी आमची मागणी आहे की गटार व्यवस्था पूर्ण करा आणि ती पण आमची मागणी आहे गणपती मंदिर ते MACB रोड पर्यंत संपूर्ण रस्ता ज्यावर रस्ता आहे त्या रस्त्यावर गटार करा अशी आमची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 4 वर्षापूर्वी योजना चालू होऊन आजपर्यंत ते काम पूर्ण न झाल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, म्हणून आमच्या ह्या 2 मागण्या आहेत। यासाठी आम्ही 13 तारखेपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे, परंतु आजपर्यंत 2 दिवस झालं प्रशासकीय अधिकारी आमच्याकडे डुकूनही फिरकणं झाले ती। यामुळे आमच्या पोटात आता तिथे कावळं वरडायला लागलेत। म्हणून आता आम्ही काय करणार असा प्रश्न पडतो। तर आमच्या ह्या पृथ्वी न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो प्रशासनाला की एखाद्या आमदार, खासदार, मंत्र्याचं नाव घेतलं तर कार्यकर्त्यांना राग येतो। राग का येतो? तरी नागरिकांच्या समस्या आहे, तुम्ही सोडवा ना। आज ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, माजी सदस्य असतील, यांनी देखील पुढाकार घेऊन जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तात्काळ सोडवल्या तरी आंदोलन करायची वेळ येईल का? उद्या जर माझ्या जीविताला, आमच्या आंदोलनकर्त्याच्या जीविताला काय धोका निर्माण झाला, आमची किडनी खराब झाली, आमच्या हृदयाचं ठोकं जर कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण आहे? तुम्ही तुमचं जर कर्तव्य पार पाडलं असतं तरी आंदोलन करायची गरज झाली नसती। म्हणून आम्ही आजचा दिवस वाट बघणार, उद्या 3रा दिवस आहे। आम्हाला आंदोलनाची दिशा वेगळी करावी लागेल। यासाठी कराड उत्तरचे आमदार माननीय मनोज दादा घोरपडे साहेब यांनी या विषयाकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि सामान्य नागरिकांच्या समस्या कशा सोडवायचे ते तुम्ही तात्काळ सोडवा पाहिजे। आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आहेत। रस्त्याचं काम केलं जातं पण रस्त्याच्या कडेला गटार केलं जात नाही। म्हणजे येणारं नैसर्गिक पाणी, पावसाळ्याचं पाणी आणि सांडपाणी वाहून कुठं जाणार? रस्त्यावरच जाणार। म्हणून ह्या ज्या काही योजना असतील त्या तुम्ही तात्काळ अंमलात आणून ती कामं तात्काळ चालू करावेत, अन्यथा मला माझ्या आंदोलनाचा वेगळा विचार करावा लागेल। त्यावेळी जर काय
अनर्थ घडला किंवा कायदा सुव्यवस्था बिघडला तर याला तुम्ही सर्व प्रशासन, आमदार, खासदार, मंत्री, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सर्व अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. जय भीम, जय शिवराय. आज गेल्या 2 दिवसापासून जनहिताय फाउंडेशनच्या मार्फत जे हजारमाची येथील जो कारभार चाललाय ग्रामपंचायतीचा कारभार, त्याबद्दल अनेक कोट्यावधीचा निधी येऊन पडला असला तरी त्या समस्यांचं काही निवारण झालेलं नाही. त्या संदर्भात आमचे जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी 2 दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. तरी या उपोषणाला तेथील आमचे रहिवासी असतील, मौजे हजारमाची येथील, तसेच आमचे गवळी साहेब, डुबल साहेब, तसेच आमचे मेहरबान तोरवडे साहेब हे उपस्थित आहेत. तरी या समस्या ज्या आहेत त्या आपण एखाद्या राजकारणाला जेव्हा निवडून देतो त्यावेळी त्यांचं हे पुरेपूर कर्तव्य असतं की आपण जनतेसाठी तेवढं योगदान दिलं पाहिजे. खोटी आश्वासने करायची, खोटी कामं करायची, तात्पुरती कामं दाखवायची आणि आपला कार्यभार साधायचा, ह्या गोष्टी आता कागदापर्यंतच मर्यादित राहिल्यात. पण त्या नागरिकांना त्याची सुख सुविधा मिळत नाही. त्यासाठी बापूसाहेब लांडगे यांनी आता जे उपक्रम राबवला आहे त्याच्याखाली आम्ही जनहिताय फाउंडेशनचे सभासद असून आम्ही पण त्यांच्या बरोबर ह्याच्यात आहे. पण यापूर्वी बापूने अनेक समाजकार्य केले, त्यामध्ये त्या बापूंना जे योगदान लाभलेलं आहे ते समाजात लाभलेलं आहे. त्यासाठी समाजावर जर अन्याय होत असेल तरी खुर्चीवर बसणारे जो ग्रामसेवक असेल, आदरणीय आमदार साहेब असतील, त्यांनी रस्त्यावर उतरून ती कामं करणं गरजेचं आहे. ही कामं होत नसल्या कारणानं आज बापूंनी आवाज उठवलेला आहे. त्या बापूंच्या आवाजाला आम्ही प्रतिसाद म्हणून हजारो कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीनं या कामाचा तर तीव्र निषेध करतो. पण बापूंच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं किंवा त्यांच्या या समस्या जर सोडवण्यात आल्या नाही तर येणाऱ्या आगामी काळात आम्ही युवक आघाडीच्या वतीनं बापूंच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व उभे करणार असून रास्ता रोको असेल, त्यासाठी आम्हाला काही करण्याची गरज भासली तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे. याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी आणि येणाऱ्या या 2-3 दिवसात जर त्यांनी तोडगा नाही काढला तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करणार आहोत. याची दखल प्रशासनाने आणि तेथील अधिकाऱ्यांनी घ्यावी एवढंच सांगतो. नमस्कार, मी मधुकर गवळी, हजारमाची वार्ड 2 मधील स्थानिक नागरिक आहे. गेले कित्येक दिवस सांडपाणी आणि पिण्याचं पाणी या विषयानं ग्रामपंचायतीला, BDO साहेबांना, झेडपीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितले की बाबा आमचा इथला सांडपाण्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कित्येक दिवस आहे, पण कोणी ग्रामपंचायत पण लक्ष देत नाही, BDO साहेब पण लक्ष देत नाहीत. आता सांडपाण्याची अशी अवस्था आहे की तिथं शाळा आहे, शाळेचा परिसर आहे, सगळ्यांचं सांडपाणी त्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर पडतं. त्यामुळे ती जी मुलं येतात त्यांना डास चावतात, त्यांना रोगराई पसरते, हे जो कुणाला जाणीव नाहीये. ग्रामपंचायतीला कित्येक वेळा सांगितलं की बाबा लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटवा, सांडपाण्याचा प्रश्न मिटवा, काहीतरी थातूर मातूर कारण देऊन पुढे ढकललं जातं, राजकारण केलं जातं. ह्याच्या अगोदर सुद्धा एक 15 ते 20 लाख रुपये शासनाचा फंड त्यांनी सांडपाण्यासाठी खर्च केला. ती पाईपलाईन तशीच आहे, आज तागायत त्या गटरला कुठलंही कनेक्शन जोडलं नाही किंवा त्या ह्याच्यातून गेलं नाही. ते गटर कशासाठी केलं, कुणी केलं, का केलं, शासनाचे पैसे कशासाठी घालवले. नंतर त्यांनी ते खर्च करताना लोकवर्गणी काढली, ती लोकवर्गणी पण बुडली. आणि आता सुद्धा तोच खेळ मांडलाय की आमच्याकडे एवढे पैसे आहेत, एवढ्यात आम्ही एवढं करतो, मधीच करतो. तर आमची शासनाला आणि ग्रामपंचायतीला विनंती आहे, तुम्ही सुरुवातीपासून काम शेवटपर्यंत केलं पाहिजे. म्हणजे गणपती मंदिर ते MSCB हे काम पूर्ण झालं पाहिजे. जर आज हा प्रश्न मार्गी नाही लागला तर इथून पुढं आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार किंवा जे आम्हाला सुचल ते करून शासनाला आम्ही गंभीर इशारा देतो की इथून पुढे जे काय होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन, ग्रामपंचायत, मंत्री महोदय यांची असेल.